नमस्कार मित्रांनो, माझं नाव सिद्धार्थ परीट आहे। अजून एका नवीन व्हिडिओमध्ये आपलं स्वागत आहे। हे माझा मित्र आहे रोहित हांडे, पुण्यामधला बेस्ट फ्रेंड। ह्या व्हिडिओमध्ये आपण वधूवर मेळावा पाहणार आहोत, पण हे थोडंसं वेगळं आहे। थेट भेट आहे, डायरेक्ट मुलं मुली एकमेकांशी गप्पा मारतात। तर असं विवाहसप्तपदी.com यांच्याकडून आयोजित करण्यात आलेलं आहे पुण्यामध्ये। तर खूप सुंदर असं मेळावा भरला होता, बरेचसे लोक आले होते। तर इथंच त्यापैकी एक छोटासा व्हिडिओ आपल्यासमोर आहे, तर व्हिडिओला अंतपर्यंत नक्कीच पहा। तर हे जे आयोजक होते त्यांची एंट्री वगैरे करण्यासाठी होतं सगळं, इथं पाहू शकता आपण। आणि खूप सुंदर इथं रांगोळी काढण्यात आली होती, सुस्वागतम विवाहसप्तपदी.com। तर या .comवरती जाऊन आपणही आपलं नाव रजिस्टर करा। आपल्या परीट समाजांसाठी खूप चांगलं काम यांनी केलेलं आहे। यादव सर बऱ्याचदा मला बोलत असतात, जसं मला शूटची अवेलेबिलिटी असती तसं मी त्यांना हो मी अवेलेबल आहे, आलोच शूटला असं म्हणून जात असतो। आणि इथं पाहू शकता आपण, खूप चांगलं त्यांनी हॉल वगैरे नियोजन केलं होतं। इथं रजिस्ट्रेशन वगैरे चालू होतं, नवीन मुलं मुली आलेले होते, बरेचसे आपले नाव नोंदणी करण्यासाठी थेट भेट कार्यक्रमात सहभागी झाले होते। आणि मी पण त्यांच्यापैकीच एक होतो, तर मीही सहभाग घेतला होता। सर इथं आम्हाला मार्गदर्शन देत होते की लग्नानंतर काय काय करायला पाहिजे, काय काय नाही या संदर्भात। तर पुढेही तुम्ही ऐकालच, भरपूर क्लिप्स आहेत, जसं जमलं तसं मी रेकॉर्ड केलं आहे। आता बघा, तुम्हाला डिग्री दिसते, डिग्रीच्या खाली ते कामाचं तुमचं ठिकाण आहे। या इकडे 95 आहे, तुमचे मूळचे नागपूरचे आहात, कुठले काही आहात। आता बघा, आपल्याला जातीतच लग्न करायचं आहे ना, बरोबर आहे? तर प्रत्येकाने ॲक्टिव्ह व्हायला पाहिजे की नाही, तुम्हाला वाटतं? बरोबर। तर आपली वेबसाईट आहे, किती लोकांना मोबाईल टेक्नॉलॉजी किंवा बाकी काही माहीत नाही असं कोण आहे का? ॲपलचं कितवं व्हर्जन आहे? कितवं आहे? 16। किती वर्षात आउटडेटेड होईल? या वर्षात लगेच 3 महिन्यात होणार ते। ये ना दादा, इकडे ये ना। तुम्ही कॅन्डिडेट नाही तर हे आउटडेटेड होणार आहे। तर आपण टेक्नोसेव्ही राहिलं पाहिजे, नंबर 1। पण टेक्नॉलॉजी तुम्हाला काय पाहिजे? विवाहसप्तपदी.com। तुम्ही शादी.com वर किती जणांची नाव आहेत मला सांगा प्रामाणिकपणे। असलं तरी काय हरकत नाही, मी म्हणत नाही आय शुड कॉम्पीट विथ दॅम। काय मी म्हणतो बरोबर आहे का? माझी कॅडबरी ही नेस्लेची पण मिळते आणि माझी पण मिळते, तर मग तुम्ही कॅडबरीचीच का घेता? ॲड येते ना दिवाळीत, बघा प्रत्येक चॅनलवर त्यांचीच ॲड असते, मग ती नेस्लेची कॅडबरी का नाही घेत? ती नेदरलँडची आहे, ही पण बाहेरची आहे। तुम्ही या एकमेकांशी फक्त आता बसलाय ना असं, तर बी दिसतंय, बीटेक दिसतंय, आपण फक्त वय बघायचं 95, तर आपल्याला 94 बघा। आता मुलींना पण समजा, आता पारंपरिकता आपण जरा किती तुम्ही चांगले मस्त की छान कपडे घालून आले, बरोबर की नाही? आईसारखं मोठं कुंकू किंवा मोठी टिकली असं लावून आलंय का? नाही ना। मग आपले विचार बदलले पाहिजेत की नाही? या ना सर, तुम्ही चला, पालकांनी चला आतमध्ये, कोणाला काही प्रॉब्लेम नाही ना? सेकंड असा सेकंड करायचा, वार्मअप एकदम असा, एकदम हे नको, प्रत्येकाला करायचं, प्रत्येक मुलांनी पण करायचं। आणि इथून जायचं, तुम्ही फक्त एकमेकांना भेटायचे, बोलायचे। तुम्हाला आता बघा, या कुठे बसता येईल तर बसा सरळ, हां कोणाला प्रॉब्लेम आहे? बघा, माझी मुलगी आता प्रज्ञा इंडोसिंड बँकेत आहे मुंबईला, ती इंडिया बुल्स कुठे आहे कंपनी मला माहीत नाही, पण मला माहिती आहे ती इमारत माहिती आहे, पण मी तिला सोडायला गेलो नाही, इंटरव्ह्यूला गेलो नाही। काम कुठे करते? कुठल्या टेबलला? 4 मुली इकडे बसा, 4 मुलं रँडमली, मुलींनी तिथंच बसायचं आणि मुलं फक्त 4 वेगळी होती, इथे बसायचं, समोरासमोर अशा खुर्च्या घ्यायच्या। तर इथं सरांनी नियोजन करून दिलं होतं की आपल्या आपल्या वयानुसार जे डेट ऑफ बर्थ आहे त्या हिशोबाने आपण आपल्या स्थळांसाठी जे आलेले आहेत मुलं मुली एकमेकाशी गप्पा मारण्यासाठी असे टेबल्स ठेवलेले होते। तर काही टेबलवर 2 मुलं 2 मुली असे वेगवेगळे इथे टेबल्स होते। तर इथं भरपूर मुला मुलींनी आहे ना गप्पा मारल्या आहेत, मी पण मारलो आहे बऱ्याचशा मुलींसोबत गप्पा।
कारण की मला ही स्थळ बघायचंच होतं. आणि असं कार्यक्रम जे आहे क्वचितच बघायला मिळतं आपल्याला. तर यादव सरांनी ही संधी सर्व मुलामुलींना उपलब्ध करून दिली होती या प्लॅटफॉर्मवरती आणि खूप छान नियोजन झाला होता. आणि बरेचसे मुलं मुली अजून परगावावरून येतच होते. तर मग जेवढे ॲवेलेबल होते त्यांचं कमीत कमी 2 तासाचा इथं सेशन झाला होता. आणि जसे जसे मुलं येत होते ते इथं जॉईन करत होते. तर मी बाकी फोटोशूट पण करत होत असल्यामुळं मला ते बाकीचे जे काही रेकॉर्डिंग्स आहेत जास्त घेता आले नाहीत. पण 2 तासापर्यंत मुलं मुली मस्त गप्पा मारत होते, एकमेकाची आवडीनिवडी सांगत होते, त्यांना कसा मुलगा पाहिजे, काय अपेक्षा आहे हे सगळे सांगत होते. आणि ह्या वेळेस ह्या मेळाव्यामध्ये मला असं कुठंच जाणवलं नाही की मला सरकारी मुलगा पाहिजे किंवा अशी नियमन हाटीची सरकारी मुलं किंवा शेतीवाला हे असलं काहीच तिथं बघायला मिळालं नाही. तुमचं शेत असेल तरच मी तुमच्याशी लग्न करणार अशा अपेक्षा वगैरे क्वचित म्हणण्यापेक्षा मला बघायला भेटलंच नाही आहे. हे सगळे उच्च शिक्षित असलेले मुलं मुली इथे आले होते. ते बघून चांगलं वाटलं. बरेचसे लोकांचे तर जुळले पण असतील. हे व्हिडिओ मी थोडा उशिरा रेकॉर्ड करून अपलोड करत आहे कारण की व्हॉईस ओव्हर होता याच्यामध्ये. आणि आता ह्या व्हिडिओमध्ये तुम्ही पुढं पाहतालच की काय काय इथं आलेले आहेत. म्हणजे सरांनी आपल्या भाषणातून सांगितलं असेल. भाषण म्हणजे भाषण नाही आहे, हे मुला मुलींसाठीच आहे. म्हणून तुम्ही व्हिडिओला एंडपर्यंत नक्कीच बघा. हर एक क्लिप महत्त्वाचा आहे इथून पुढचा. आणि vivahtsaptapadi.com तुम्ही रजिस्टर करा कंपल्सरी, कारण की तुम्हाला नक्कीच तुमचा आवडता जोडीदार इथं उपलब्ध मिळून जाईल. आणि यादव सर भरपूर अधूनमधून मला फोन करून विचारत असतात स्थळांबद्दल वगैरे. त्यांचं मस्त आहे, म्हणजे ते अप्रोच करतात. तुळशीचं लग्न झालं की आम्हाला फोन यायला सुरुवात होते. आणि विवाह सप्तपदीचा थेट भेट कधी, तर मुळात आज थोडंसं एक मोठी तीच असल्यामुळे लग्नाची खूप मोठी तीच आहे. पण आम्हाला पर्याय 2च होते. 8 तारखेला नाशिकला मेळावा होता आणि 29 तारखेला तिथे हॉल रिकामे नाही आहेत आणि सगळीकडे लग्नाच्या तिथीचे होते. त्यात आम्हाला हा लगेच आणि घ्यायचाच होता, कारण नंतर परत मे महिन्यात आपण जो घेणार आहोत. आता खूप साऱ्या मुलीच बोलतील किंवा मुलंच बोलतील, त्यामुळे पालकांचा जो आमचा पहिला सिद्धेश, तर पालकांचा जो अट्टहास आहे की आम्ही येतो किंवा या, काय आहे, जोपर्यंत मुलं मुली रिॲक्ट होत नाहीत तोपर्यंत मेळावा म्हणून जे त्याचं फलित आहे, त्याचं एक्झिक्युशन आहे ते होत नाही. ते एक्झिक्युशन म्हणजे तो आपल्याला काय, मेळाव्याला आलात तुम्ही, खर्च करून एवढ्या लांबून आल्यानंतर सक्सेस कधी होणार, आपल्या घरी गोड बातमी अक्षता घेऊन कोणाच्या तरी घरी जाणार. तर यासाठी इथे आम्हाला वेळ कमी मिळाला. 29 तारखेला इथे पुण्यातही मेळावा आहे. आम्ही उच्च शिक्षितांचा घेतो आणि त्यातल्या त्यात फक्त मुला मुलींना जास्त करून आणि पालकांना एकाच आम्ही बोलवतो. याचं कारण गर्दी पालकांची न होता मुलांची पाहिजे. आणि मुलं तुमची घरी गेल्यानंतर कदाचित बोलतील. तर बघा, जो कॉन्फिडन्स माझ्या या लेवलच्या पिढीमध्ये तो तुम्हाला अनुभवायला यावा म्हणून मी सूत्रसंचालनासाठी इथे उभा आहे. तर मध्ये मध्ये मी फक्त सांगेन, जेवणाची वेळ झाली आहे, आपण जेवून परत ते सेशन करायचं आहे. पालकांनी इथेच बसायचं आहे. मुलं मुली परत मागाच्या सारखंच भेटत राहतील. तोपर्यंत आणखीन काही 2 वाजेपर्यंत कोण कोल्हापूरहून येतं. बरं, इथे चंद्रपूरवरून कोण आलंय? हां, या. तुमची मुलगी कोण आहे? या मॅडम, मागून कम ऑन द स्टेज. मिस्टर तिपन्ने का? नाही, आमचा कार्यक्रम हा मुलांचा आहे म्हणून. येस, या, कम ऑन द स्टेज. शिंदे साहेब या. रायपुरे ताई या. भोसले साहेब या. आपल्या पुण्यातून 1-2 कार्यकर्ते फक्त. गजानन या.
साहेब तुम्ही या, रोकडे साहेब दोघे या, कारण मला जिल्हा बघायचा आहे. या साळुंके साहेब गेले कुठे आत्ताच, जरा थोडंसं गेले. ओके नंदुरबारमध्ये काल एक सूर्यवंशी हां आहे ओके. मुलगा आहे? नाही. मुलगी आली आहे का? नाही आली. आता मी जय गोपाला, आम्ही ज्या वेळेला परीट समाजातली दोन लोक एकमेकांना भेटतो त्यावेळेला आम्ही जय गोपाला म्हणतो. तर मी जय गोपाला माझा, तुम्ही मला उत्तर द्या. जय गोपाला. आपल्या गाडगेबाबांच्या दशसूत्रीप्रमाणे आपण काम करायचंय. मी त्यातली एक दशसूत्री घेतली आहे, भुकेल्याला अन्न वगैरे, तसं मुला मुलींचं लग्न ठरवण्यास मदत. ही मदत आपण करतो आहोत की या माध्यमातून समाजात प्रत्येक जण करतायत. आता औरंगाबादमध्ये पण मेळावा आहे, 8 तारखेला नाशिककरांचाही झाला. तर मी या मान्यवरांना विनंती करतो की जरा आपण दीप प्रज्वलन करून आपण कार्यक्रमाला सुरुवात करूया. एकदम जवळ सर्वांना जय गोपाला. जय गोपाला. एक रिप्रेझेंटेटिव्ह या ठिकाणी उपस्थित असलेले सर्व महाराष्ट्र राज्य भोगी परीट समाज महासंघातले सर्व मान्यवर पदाधिकारी आणि लांबून महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून आलेले आपल्या परीट समाजाचे सगळे बंधू आणि भगिनी, त्यानंतर लग्नासाठी इच्छुक असलेले जे वधू आणि वर आहेत, त्या सर्वांची मी vivahaSaptapadi.com ची संचालिका म्हणून मी सर्वांचं स्वागत करते. आज आपण या ठिकाणी आला आहात, त्या कार्यक्रमाला थोडा उशीर झालेला आहे, पण मी एक 5 मिनिटात आमच्या संस्थेचं जे आहे कसं चालतं संस्था आपली 2011ला 13 फेब्रुवारी 2011 साली कोल्हापूरमध्ये आपण परीट सप्तपदी या नावाने ही वेबसाईट चालू केली. आणि त्या काळात आता तुमच्या हातात प्रत्येकाच्या जवळ तुमच्या हातात अँड्रॉइड मोबाईल आहे, प्रत्येकाच्या जवळ कोणी ना कोणीतरी प्रत्येक जण त्याच्यातल्या वधूवर ग्रुपवरती ॲड आहे आणि त्याच्यामधून पण भरपूर बायोडेटाची देवाणघेवाण होते. तर आमची 2013ला ज्यावेळी आपली परीट सप्तपदी वेबसाईट होती त्यावेळेला आमची जेव्हा अँड्रॉइड मोबाईल आला प्रथम, तेव्हा जेव्हा व्हॉट्सअपचे ग्रुप झाले तर त्या काळात आमचे हे होते ग्रुप होते, vivahaSaptapadi परीट सप्तपदीचा ग्रुप होता आमचा. आणि त्या ग्रुपमधून आपल्या समाजातली परीट समाजातली मुला मुलींची लव्ह मॅरेज झाल्यासारखी लव्ह मॅरेज झाली होती. आणि त्या काळात आता तर भरपूर जण ऑस्ट्रेलियाला आहेत मुलं MS झालेली, कोण जर्मनीला आहे, कोण US ला आहे. आता शिक्षणाचा भरपूर अवेअरनेस आहे, पण त्या काळात हाताच्या बोटावर मोजणे इतकीच स्थळं होती. त्या काळात मुंबईतले मी नाव सांगते चव्हाण म्हणून आहेत, त्यांच्या मुलाचं 2015ला आपल्या समाजातल्या मुलीशी, नागपूरच्या मुलीशी आपण लग्न फक्त परीट सप्तपदीमुळे जमलं. तर त्या काळात ते आम्हाला म्हणाले की माझ्या मोठ्या मुलाचं आम्ही इंटरकास्ट केलं मॅडम, आम्हाला आपल्या समाजातली मुलगी मिळाली नाही. त्या काळात जर तुम्ही आम्हाला भेटला असता तर आम्ही कदाचित आमच्या मुलाचं आपल्या जातीत लग्न केलं. काय म्हणतो फक्त डाटा मिळतो, पुस्तकात नाव मिळतो, तुमचं तुम्ही चौकशी करायची. हे लोक 1 दिवस मेळावा घेतात, 364 दिवस तुम्हाला आऱ्यावर सोडतात. आम्ही तसं करत नाही, आम्ही तुमच्या बरोबर 365 दिवस असतो. आम्ही फक्त लग्न जमवतच असं नाही तर लग्नानंतर पण काही छोट्या मोठ्या कुरकुरी झाल्या, काय झालं, तुमचं डिवोर्सपर्यंत प्रकरण आलं तर ते मिटवायचं पण आम्ही प्रयत्न करतो. म्हणजे आम्ही तुमच्यासोबत कायम तुमचा संसार चांगला टिकेपर्यंत आम्ही तुमच्यासोबत असतो. आणि हे फक्त आपण कशासाठी करतो तर आपल्या समाजाबद्दल आपल्याला जे प्रेम वाटतं, आपुलकी वाटते त्यासाठीच करतो. तर आता तुम्ही आज ह्या इतक्या संख्येने आलात आणि एवढं चांगल्या प्रतिसाद दिला त्याबद्दल मी तुमचे धन्यवाद देते. आणि बघा प्रत्येक जण सांगणार की आम्हाला काय सांगतात, ऍडजस्ट करा म्हणून सांगतात. मी तुम्हाला तेच सांगणार कारण आपल्या समाजात मुलींची संख्या, शिकलेल्या मुलींची संख्या भरपूर आहे. माझ्याकडे सुद्धा वेबसाईटवर नाव नोंदणी तर 5 मुली इंजिनियर असतात, त्याच्यामध्ये 1 मुलगा असतो इंजिनियर. तर तुम्हाला जर जातीत लग्न करायचं आहे तर तुम्ही काय करायचं ते तुम्ही ठरवा. आणि इंजिनियर मुलगा असेल, इंजिनियर मुलगी असेल, ती म्हणाली मला 15 लाखाचं पॅकेज आहे, मला पण तेवढाच पॅकेजवाला मुलगा पाहिजे, थोडा कमी असेल त्या मुलाचं पॅकेज, तर काय बिघडलं. तर त्यासाठी तुम्ही कॉम्प्रोमाइज केलं पाहिजे. पॅकेज तर वाढतच राहतात. तर हे मला मान्य आहे की मुलगा निर्वसनी पाहिजे, माणसं चांगली पाहिजे. पुण्यातल्या मुलींना पुण्यातलाच मुलगा पाहिजे असतो. आता हा पुण्याचा अभ्यास का तो आता मुलगा पुण्यात आहे आणि उद्या त्याला चांगला पॅकेज मिळाला, तो बेंगलोरला जाईल, तो मुंबईला जाईल, तो US ला जाईल, तेव्हा तुम्ही काय करणार. तर याचा विचार या मुलींनी पण केला पाहिजे आणि पालकांनी पण केला पाहिजे. आता बदलती शिक्षण संस्कृती आहे, सगळ्या मुली शिकलेल्या आहेत, तर त्याप्रमाणे मुलांनी सुद्धा कॉम्प्रोमाइज केलं पाहिजे. काय केलं पाहिजे तर ती मुलगी आपल्या वर्गात सोडून सगळं सोडून आपल्याकडे येते तर तिला कम्फर्ट झोन कसा मिळेल आपल्याकडून ते बघितलं पाहिजे.
सासू सासऱ्यांनी सुद्धा ती मुलगी तिच्या आईवडिलांना सोडून आपल्या घरी आली तर तिला जे प्रेम दिलं पाहिजे, तिला जे अपेक्षित आहे ते. तसंच मुलींनी सुद्धा हे माझे सासू सासरे आहेत, जसे माझे आई वडील आहेत तसंच केलं तर पुढे डिवोर्सला काही हेच होणार नाही. तर प्रत्येकाने एकमेकाला समजून घेतलं पाहिजे, तर तुमचा संसार निश्चितच सुखाचा होणारच, त्याबद्दल आम्हाला खात्री आहे. आणि त्यासाठी विवाह सप्तपदी काम करते, कायम तुमच्यासोबत राहील. आणि तुमच्या मनातला प्रत्येकाच्या आयुष्यातला जो जोडीदार पाहिजे, तुम्हाला जो अपेक्षित आहे तो तुम्हाला लवकरच मिळो, एवढीच मी सदिच्छा बाळगते. आणि माझे 2 बिल लॉन्ड्रीचं कॉम्प्युटराइज बिल 2011ला, आणि ही वेबसाईट पण मी त्याच ध्येयाने केली की मला कोणीतरी येऊन सांगितलं की आमचा मुलगा US ला आहे. मग US ला आपल्या मेळाव्यात कोणी येणार का? आता आम्हाला सांगितलं होतं 25 नंतर तुम्ही घ्या, आमची मुलं येणार आहेत, कारण तिकडे सुट्टी असते, ती मुलं येतात. मागील वेळेस भरपूर 11-1 मुलं परदेशातली होती, पण एकतर दिवाळीत तरी घ्यायचा किंवा असा, तर त्या मुलांना आधी आम्हाला सांगावं लागतं. आम्ही 4-6 महिने आधी सांगितलं की ती मुलं मग बरोबर प्लॅनिंग करून येतात. तर हा बदल टेक्नॉलॉजीत जसा बदल आहे, मॅडमनी सांगितलं तसं. आता मी सांगतो, इथे कुंकू लावलेली बाई कोणी आहे का? नाही ना. तसं आपण पण विचारांमध्ये बदल, कपड्यांमधला बदल हा विचारात पण करतोय का? आणि आपल्या मुलामुलींना आपण, आता माझ्याही मुलीला, आत्ता इथे प्रज्ञा आलेली आहे, आत्ता नुकतंच लग्न ठरलं तिचं, आणि तिला मुंबईच हवं होतं, आपल्याच थेट बेटमधून. आम्ही आमची मुलगी आहे म्हणून घरात बसवली आहे आणि तिला इथे आणलेलं नाही, असा मी कार्यकर्ता नाही. मुंबईच पाहिजे म्हणून हट्ट धरून बसली होती, तर तिला आम्ही कन्व्हिन्स केलं की पुण्यातला मुलगा आहे, पुण्यातला मुलगा आहे, तू एकदा मुलाला भेट तरी, मग बघ तुला आवडतोय का, मुलगा आवडला तर आपण पुढे मग बोलू. मग तिला मुलगा आवडला आणि झाला, आताच एंगेजमेंट झाली मागच्या महिन्यात. तर ह्याचा सगळ्या मुलींनी विचार करावा की मुंबईतलं स्थळ असेल तर ते का नाकारायचं. मुलगा इंजिनियर आहे, बाकी सगळं आहे, आणि आम्ही आहोत तुमच्या पाठीशी, आम्ही आहोत. आम्ही तुम्हाला नातेवाईकांचे संबंध देण्यापासून सगळ्या गोष्टी करू. आणि आपण परीट समाजाचे आहोत, कुठे ना कुठेतरी नातेसंबंध असतात आपले. अगदी चंद्रपूरची जी मुलगी आलेली आहे तिचे सुद्धा नातेसंबंध असतात. मी माझी मामी बहीण कराडमध्ये आहे, तिला मी नागपूरमध्ये दिली, तिच्या लग्नाला 15 वर्ष झाली आता जवळजवळ. तर नागपूरमध्ये पण आपले नातेसंबंध लागले. मला सांगायचं हेच होतं, तिला डॉक्टर मुलगा पाहिजे होता म्हणून ती डॉक्टर नागपूरला गेली. तर आता तुम्ही ठरवायचं, सरांनी आत्ताच सांगितलं क्षेत्रबंधन पाहिजे ना, तोडायचं ना. आपण आपला कम्फर्ट झोन कधी सोडणार? नातं होतं तर लागतंच हो, आणि प्रत्येक माणूस हा चांगलाच असतो, आपापल्या परीने चांगलाच असतो. हॅलो, मुळात हा असा, आता आमची घरात नवरा बायकोची भांडणं पूर्वीपासून व्हायची. आता सुद्धा हे म्हणजे नवरा बोलतोय की नाही, आणि खरं म्हणजे प्रत्येक नवरे बायकांचं ऐकतात ना. मी तरी ऐकतो, मान्यवर व्यासपीठ किंवा इथे असलेले बघा सगळे हसतायत, म्हणजे सगळे ऐकतात. पोरांच्या समोर असं दाखवत नाही तर असं होत नाही, पण सहवास, संवाद, स्पर्श, परत भरपूर काही मध्ये असतं. सप्तपदी नुसती कारणीभूत नसते, तर एकमेकांच्या अशा सहवासाने नंतर माणसं आवडायला लागतात कोणीही. आणि स्टेप आउट झाले उमऱ्याच्या बाहेर. फक्त आम्ही शिकार करून आणत होतो पुरुष लोक, बायकांनी फक्त मुलांना सांभाळायचं आणि जेवण बनवून सगळ्यांना वाढायचं. आत्ता माझ्या मुली 1.5 लाखाची शिकार करून आणतात. मग ती शिकार जर त्या करून आणत असतील तर जेवण शिजवायचं कोणी? दोघांनी पण. माझ्या मुली बदलल्यात, मुलांनी बदलायचं की नाही? बदललं पाहिजे. कोण बदलणार म्हणून? पालकांचा हा अट्टहास पाहिजे की मुली इतकंच. मला मुलाला, माझ्या मुलाला लग्नाला मी उभा केलं त्यावेळेला 2 वर्ष करोना काळात त्याला सांगितलं की जे मम्मी काम करते पहिल्यांदा शिकून घे. असिस्टंट होती त्याचा, माझ्या मिसेसचा असिस्टंट म्हणून ओंकारने काम केलं. माझी दोन्ही मुलं उत्कृष्ट जेवण बनवतात. चपातीचं पीठ मळण्यापासून सगळं कामं माझी मुलं करतात. हे काम पुरुषाचं, हे काम स्त्रीचं असं मीही करत नाही. माझ्या आईसमोर मी माझ्या बायकोला मदत करत होतो. किती पालकांची तयारी आहे, तरच तुम्हाला विंडो ओपन होईल. नाहीतर या खिडकीतून तुम्हाला तेवढंच जग दिसणार. तुम्हाला चंद्र दिसायचं हवं तर मग उघड्यावर यावं लागेल किंवा विंडो ओपन करावी लागेल. तुम्हाला जो सिनरी पाहिजे ते दृश्य तुम्हाला कधी मिळेल? तर वाईड अप युअर व्हॉट एव्हर इट इज. तुम्हाला एकदम सगळं विजन वाईड अप करायचं.
मोठं विजन ठेवणं फक्त मुलींना शिक्षण देण्यात नाही, मुलांना शिक्षण देण्यात नाही, मुलींना माझ्या स्पेस पाहिजे. जो बाप मुलीवर प्रेम करतो, तिची काळजी घेतो, तिला हवं नको बघतो, त्या पप्पाच गर्लला तिच्या वडिलांसारखाच केअर करणारा नवरा पाहिजे. आणि मामाज बॉय ही संकल्पना आहे म्हणून सासू सुनांचं पटत नाही. लग्न झाल्यानंतर प्रत्येक मुलगी म्हणते की आता तरी आईच्या पदराचा टोक आहे ते सोड. पण मुलींनी लक्षात घ्या, कधी पण काउन्सिलिंगला मी ते लिहिलेलं नाही, पण विवाहपूर्व समुपदेशन हे का गरजेचं आहे की आईच्या हातचं 27 वर्ष तो मुलगा खातोय. आईला माहिती आहे मुलगा बाहेर गेलाय, रुमाल तो विसरलेला आहे, तर रुमालाची आठवण करून देणारी आहे. मी माझ्या घरात माझं तसं माझ्या मिसेसलाही बघितलंय, माझ्या घरात 2 मुलांचा, तसंच तुमच्याही घरात चुली त्याच आहेत, गॅस तोच आहे. आपण बदलायला तयार आहोत का? संख्या महत्वाची नाही. परत एकदा सांगतो, मगाशी मॅडमनी सांगितलं मी वेबसाईट बनवण्याचं विजन आहे की कोल्हापूरच्या परीट, शिवाजी परीट ना, वारणानगरचे एक शिवाजी परीट इस्त्रीचं टेबल होतं, इस्त्रीचं टेबल. पण वारणा सहकारी साखर कारखान्याचे ते सभासद असल्यामुळे त्यांच्या मुलीला लगेच बीईला ॲडमिशन मिळालं, कन्सेशनमध्ये मिळतं सभासदांना. मुलगी बीई करत होती शेवटच्या आठवड्यात आणि तेवढ्यात करोना आला. आणि करोना आल्या आल्या पालकांची धाकधूक, आता काय खरं नाही, मारायच्या आधी या मुलीचे हात पिवळे केले चालतील. इकडून तिकडून कोण इथे तिथे कामं करणारी 10-15 हजाराचा कोणीतरी मुलगा ते शोधत होते. आणि ती मुलगी घाबरली. ज्या ब्राह्मण असलेल्या मैत्रिणीकडे गेली. त्या ब्राह्मण असलेल्या मैत्रिणीच्या आईवडिलांनी, मी ब्राह्मण नाव मुद्दा म्हणून घेत नाहीये, हे प्रॅक्टिकल आहे म्हणून मी पुढे पण बोलतो, तर त्या मैत्रिणीने सांगितलं बस इथे. लॅपटॉप तिने उघडला आणि पटकन धोबी मेट्रोमनी टाकली. पाठोपाठ आमची विवाहसप्तपदी.com आली, त्याच्यामध्ये तिने नाव नोंदवलं, तिचा फोटो टाकला तिने. तो फोटो गायकवाड नावाच्या एका जर्मनीच्या मुलाला आवडला. त्या मुलाचा फोन आला. पाठोपाठ आम्हाला 4 ते 5 फोन आले. बघा, मी परत सांगतो, मार्केटमध्ये काहीही बदल झालेला नाही. मी परत सांगतो शब्द, लग्न हे मार्केट आहे. प्रचंड कोट्यावधींची उलाढाल होते, पण इथे नात्यांची उलाढाल होते, प्रतिष्ठेची चढाओढ होते. सगळं काही प्रत्येकाला दाखवायचं असतं, मिळवायचं असतं, हस्तांतरित करायचं असतं. तर मला काय आहे की त्या मार्केटमध्ये जो पहिला गेला त्याची निवड. त्या लगेच मुलाचा आम्हाला फोन आला की काका आम्हाला या मुलीला बघायचंय. म्हटलं भेटून घे. लगेच लॅपटॉप आम्ही उघडला, त्या मुलाला ऑनलाईन घेतला. मुलीला सांगितलं की ब्राह्मण मैत्रिणीच्या घरी आली, ती लॅपटॉपवर उभी राहिली. तिच्या बापाकडे अँड्रॉइड मोबाईल पण नव्हता. लॅपटॉपवर बसली. ती कोडोली, पारगाव म्हणून गाव, त्याच्या कोडोली म्हणून शहर आहे तिथे. मुलगा जर्मनीत, आम्ही तिघे. त्याच्यानंतर आम्ही आऊट झालो, दोघांचं बोलणं झालं. करोना त्याला वाटलं त्याला थोडासा रिलीज झालाय, तसं पुढे जागा आहे, पुढे या, पुढे सीट्स आहेत, या. तर त्याला वाटलं, तो आला. पटकन त्याने बघितलं, वडिलांची ऐपत नाही. म्हटल्यानंतर कुठल्याही अमेरिकन मुलाला किंवा मुलीला माहीत नसतं, मुलांकडे ATM कार्ड असतं. आम्ही त्या मुलाला सांगितलं, बाबा तुला याच मुलीबरोबर लग्न करायचंय. हो, 2 जागा आहेत पुढे, इथे या आता. पुढे 2-3 खुर्च्या रिकाम्या आहेत. तर तो मुलगा आला आणि लग्न करून गेला. पण त्याच्या पालकांच्या अपेक्षित मुला-मुलींना खर्च झेपत नव्हता. म्हणजे पालकांना, मुलीच्या वडिलांना ते मुंबईला मुलगी द्यायला तयार नव्हते. का? मुलगी सुंदर आहे,
पण मी इस्त्रीचं टेबल सोडलं, जागा इकडे, मी इस्त्रीचं टेबल सोडलं तर माझे 500 रुपये जाणार आणि परत मुंबईला जायला, पुण्याला जायला 500 रुपये खर्च, 1000 रुपये कधीतरी लेकीला घेऊन जायला लागणार. आम्हाला मुंबई नको, तुम्ही जर्मनीचं का धावताय? म्हणलं काय नाही. त्यांना सांगितलं तुम्ही एक काम करा आबा, तुम्ही फक्त एक काम करा, तुमच्या मुलीला तुम्ही वालावलकर कोल्हापूरमध्ये जा. ते कोल्हापूरमध्ये गेले, तिथे त्या मुलीला सांगितलं की तो QR कोड फक्त त्या दुकानदाराला सांगून त्या नंबरवर आम्ही पाठवला. त्या मुलाने तो स्कॅन केला, त्या मुलाने त्या साडीचे पैसे भरले. त्याला 2च साड्या पाहिजे होत्या. कोरोना काळात 50 लोकांमध्ये लग्न करायचं. त्याने पटकन ते केलं. सोन्याची खरेदी सुद्धा त्याने ऑनलाईन केली. पालकांना जराही भान ठेवला नाही. मी घाटावरचा आहे. आमच्याकडे परंपरा अशी आहे, माझ्या बायकोने त्यावेळेला लग्नात, अर्थातच 30 वर्षापूर्वीची बाब आहे, मुलीकडच्यांनी लग्न लावून द्यायचं. माझ्या मुलाने ज्या वेळेला सांगितलं बाबा लग्न करायचं, मी अर्धा खर्च मी बोललो तर माझ्या घरात काय वाजवलं. हे सांगितलं की मी अर्धा खर्च मी उचलला. मी स्वतःहून बोललो, माझ्या घरात माझी आई आणि माझ्या बहिणी, माझी बायको, कशाला उगाच 7-8 लाखाचा खात तुम्ही लावून देता. ही सत्य परिस्थिती आहे. पण लग्नाला मी म्हटलं माझ्या मुलीचंही लग्न आहे, माझ्या घरात त्यावेळेला हाच अनुभव हा आपल्याकडे येतो, लक्षात घ्या. आणि समोरचा माणूस हा बार्गेनिंगसाठी बसलेला नाही, तो नातं जोडायला बसला. लक्षात घ्या. मी पालकांना थोडासा वेळ घेतोय, पण माझ्याकडे मुलांना मी काय बोललोय मगाशी, खूप लोक, आता मी मुलांनाच बोलवणार आहे. एक 10 मिनिटात हे काम होईल. तर पालकांना परत सांगतो, माझ्या आजोबांना सुंदर बायको पाहिजे होती, माझ्या बापाला पाहिजे होती, मला पाहिजे होती, माझ्या मुलालाही पाहिजे आणि त्याच्या मुलालाही पाहिजे. लग्नाच्या बाजारात काही बदललेलं नाही. माझ्या आईला पैसेवाला, शेतीवाला, नोकरी करणारा, पगारदार नवरा पाहिजे होता. माझ्या बायकोलाही पाहिजे होता, माझ्या मुलीलाही पाहिजे होता. लग्नाच्या बाजारात काहीही बदललेलं नाही. तर सरांनी आपल्याला खूप छान सांगितलंच आहे आणि मॅडमनेही भरपूर काही सांगितलेलं आहेत. तर हे सगळ्या गोष्टी आपण लक्षात नक्कीच ठेवा. आता इथं जेवणाचा ब्रेक तर झालाच आहे, पाहू शकताय. आणि जेवण झाल्यानंतर कमीत कमी इथं अजून 2 तास सेशन चालू होतं मुलामुलींचं गप्पा मारण्याचा. तर इथं जे नवीन उशिरा आले होते त्यांच्याशी बरंचसं काही बोलणं झालं होतं. पण माझं फोटो सेशन चालू असल्यामुळं, फोटोज काढत असल्यामुळं मी काही ते रेकॉर्ड केलं नाही. इथं नोंदणी वगैरे परत एकदा तुम्ही बघू शकता, बाहेरच्या ठिकाणी चालूच होते. दुपारच्या वेळेस जेवणानंतर नोंदणी चालू होते अजून पण. तर मग असंच तुम्हीही विवाह सप्तपदीचे जर का कुठं थेटभेट कार्यक्रमचं तुम्हाला माहीत झालं की या शहरात आहे, तर आपण नक्कीच आवर्जून तिथं भेट द्या. यादव सरांना कॉन्टॅक्ट करा तुम्ही. त्यांचा मी कॉन्टॅक्ट नंबर डिस्क्रिप्शनमध्ये देतच आहे आणि त्यांच्या वेबसाईटची लिंक पण मी डिस्क्रिप्शनमध्ये देणार आहे. तर इथं अजून पण भोजनाचंच तुम्हाला दिसत असेल, पण ऑलमोस्ट भोजन झाल्यानंतर 2 तास हे कार्यक्रम सुरू होता 5 वाजेपर्यंत. तर जेवण पण खूप छान होतं इथं. मी पण मस्त जेवण केलंच होतं. इथं पाहू शकता आपण, एकदम स्वच्छ वगैरे होतं. आणि ते हॉलचं पण मी कॉन्टॅक्ट नंबर वगैरे तिथं दिलेलंच आहे, म्हणजे या व्हिडिओच्या क्लिप्समध्येच आपल्याला बघायला मिळेल. जेणेकरून त्यांचं जेवण मला आवडलं होतं म्हणून मी त्यांना प्रमोट केलं आहे. इथं पाहू शकता आपण. क्वचितच मी कुणाला प्रमोट करतो, जेवण मला आवडलं होता म्हणूनच मी हे दाखवलं. तर हे हॉल पण मस्त होतं, सुविधा चांगली होती सगळे. एवढंच की टायमिंगचे बंधन आहे तिथं, ते आपल्याला मान्य करावे लागतील. आणि इथं नंतरचं सेशन तुम्ही बघू शकता, जे 2 तास झाला, एक छोटासा क्लिप आहे ते. आणि नंतर मी स्वतः सुरू झालो होतो सगळ्यांशी बोलायला वगैरे, म्हणून मी नंतरचं काही जास्त करून रेकॉर्ड केलं नाही. तर बघू शकता इथं वरती पालक मंडळी पण आहेत काही, त्यांच्याशीही मी गप्पा मारले होते. जर का मित्रांनो आपल्याला फोटोग्राफीची सर्व्हिसेस पाहिजे असेल तर तुम्ही मला संपर्क करू शकता. डिस्क्रिप्शनमध्ये माझा कॉन्टॅक्ट नंबर आहे.